ఓం నమో భగవతే వాసుదేవాయ. ఓం శ్రీకృష్ణ పరమాత్మనే నమః. ശ്രീമദ്ഭാഗവതം തൃതീയ സ്കന്ധത്തിൽ രണ്ടാം അധ്യായം. അഥ ദ്വിതീയോധ്യായഃ. ശ്രീശുക ഉവാച ഇതി ഭാഗവതഃ പൃഷ്ടാ ക്ഷത്രാ വാർത്താം പ്രിയാശ്രയാം പ്രതിവക്തും ന ചോത്സേഹ ഔത്കണ്ഠ്യസ്മാരിദേശ്വരഃ യഃ പഞ്ചഹായനോ മാത്ര പ്രാതരാശായ യാചിതാം തന്നൈച്ഛന്ദജഹൻ യസ്യ സപര്യാം ബാലലീലയാ സകഥം സേവയാ തസ്യ കാലേന ജരസംഗദാ പൃഷ്ടോ വാർത്താം പ്രതിബ്രൂയാത് ഭർത്തുഃ പാദാവനുസ്മരൻ സമുഹൂർത്തമഭൂത്തൂഷ്ണിം കൃഷ്ണാംഘ്രിസുതയാ ഭൃശം തീവ്രേണ ഭക്തിയോഗേന നിമഗ്നഃ സാധു നിർവൃതഃ പുളകോദ്ഭിന്ന സർവാംഗോ മുഞ്ജന്മീലദൃശാശു ച പൂർണാർത്ഥോ ലക്ഷിതസ്തേന സ്നേഹപ്രസര സംപ്ലുതഃ ശനകൈർഭഗവൻ ലോകാൻ നൃലോകം പുനരാഗതഃ വിമൃജ്യ നേത്രേ വിദുരം പ്രത്യാഹുദ്ധവ ഉത്സ്മയൻ. ഉദ്ധവ ഉവാച കൃഷ്ണദ്യുമണിനിമ്ലോജേ ഗീർണേഷ്വജഗരേണഃ കിം नु न कुशलं ब्रूयां गदश्रीषु गृहेष्वहं दुर्भगो बदलोकोऽयं यदवो निदरामपि ये संवसन्दो न विदुर्हरिं मीना इवोडुपम् इङ्गितज्ञा पुरुप्रौढा एकारामाश्च सात्वताः सात्वता वृषभं सर्वे भूता वासममं सता देवस्य मायया स्पृष्टा ये चान्यदसदाश्रिताः भ्राम्यते धीर्न तद्वाक्यैरात्मन्युक्तात्मनोहरो प्रदर्श्यातप्ततपसाम् अपि तृप्तदृशां नृणाम् आदायान्तरधाद्यस्तु स्वबिम्बं लोकलोचनम्. यन्मर्त्यलीलोपैकं स्वयोगमायाबलं दर्शयदा गृहीतं विस्मापनं स्वस्य च सौभगर्धे परं पदं भूषणभूषणाङ्गं यद्धर्मसूनोर्बतराजसूये निरीक्ष्य दृक्स्वस्तयनं त्रिलोकः कास्नेन चाद्येह गदं विधातुरर्वाक्सतौ कौशलमित्यमन्यतां यस्यानुरागप्लुदः सरासा लीलावलोकप्रतिलब्धमानाः व्रजस्त्रियो दृग्भिरनुप्रवृत्ता धियो वदस्थो किल कृत्यशेषाः सुशान्तरूपेषु तरैस्वरूपैरभ्यर्द्यमानेषु अनुगम्बितात्मा परावरेशो महदंशयुक्तो ह्यजोऽभिजातो भगवन् यथाग्निः मां खेदयत्येतदजस्य जन्म विडम्बनं यद्वसुदेवगेः व्रजेच्च वासोरिभयादिव स्वयं पुराद्यवासील् यदनन्दवीर्यः दुनोति चेदस्मरतो ममैदल् यदाह पादावभिवन्द्य पित्रोः ताताम्बकं साधुरुशङ्गितानां प्रसीदनं नो कृतनिष्कृतीनां को वा अमुष्यङ्घ्रिसरोजरेणुं विस्मर्तुमीशीदपुमान् विजिघ्रन् यो विस्फुरद्भ्रूपिटमेन भूमेर्भारं कृतान्तेन तिरश्चकार को वा अमुष्यङ्घ्रिसरोजरेणुं विस्मर्तुमीशीदपुमान् विजिघ्रन् यो विस्फुरद्भ्रूपिटपेन भूमेर्भारं कृतान्तेन तिरश्चकार दृष्टा भवद्भिर्ननुराजसूये चैद्यस्य कृष्णं दिशतोऽपि सिद्धिः यां योगेन संस्पृहयन्ति सम्यक् योगेन कस्तल्विरहं सखेदा तथैव चान्ये नरलोकवीरा य आहवे कृष्णमुखारविन्दं नेत्रैः पिबन्धो नयनाभिरामं पार्थास्त्रपूदा पदमापुरस्य स्वयं त्वसाम्यादिशयस्त्रधीश स्वाराज्यलक्ष्म्याप्तसमस्तकामः बलिं हरद्भिश्चिरलोकपालै किरीटकोट्येटिदपादपीडः तत्तस्य कैङ्कर्यमलं भृतन्नो विग्लापयत्यङ्गयदुग्रसेनं तिष्ठन्निषण्णं परमेष्टिधिष्ण्येन्यबोधयद्देव निधारयेति अहो भगीयं स्तनकाळकूटं जिघांसया पाययदप्यसाध्वी लेभे गतिं धातृजितां ततोऽन्यं कं वादयालुं शरणं व्रजेम मन्ये सुरान् भागवतास्त्रधीशे संरम्भमार्गाभिनिविष्टचित्तान् ये संयुगे च क्षदताक्षपुत्र मंसे सुनाभायुधमापदन्दम्
वसुदेवस्य देवक्यां जातो भोजेन्द्रबन्धने चिकीर्षुर्भगवानस्य शमजेनाभियाजिता ततो नन्दव्रजमिदा पित्रा कंसाद्बिबिभ्यता एकादशसमास्तत्र गूढार्चिः सबलो वसद परीतो वत्सपैर्वत्साश्चारयन् विहरद्विभो यमुनो भवने कूजद्विजसङ्गुलितङ्घ्रिपे कौमारीं दर्शयश्चेष्टां प्रेक्षणीयां व्रजौगसां रुदन्निवहसन्मुग्ध बालसिंहावलोकनः स एव गोधनं लक्ष्म्या निकेतं सिदगोवृषं चारयन्ननुगान् गोपान् गणद्वेणुररिरमद प्रयुक्तान् भोजराजेण मायिनः कामरूपिणां लीलया विनुदंस्तास्तान् बालः क्रीडनगानिव विपन्नान् विषपानेन निगृह्य भुजगाधिपम् उत्थाप्यापाययल्गावस्तत्तोऽयं प्रकृतिस्थितम् अयाजयद्गोत्सवेन गोपराजं द्विजोत्तमैः वित्तस्य चोरुभारस्य चिकीर्षन् सद्व्ययं विभो वर्षतीन्द्रे व्रजकोपाद्भग्नमाने दिविह्वला गोत्रलीलादपत्रेण त्रादो भद्रानुगृह्णतां शरशशिखरे मृष्टं मानयन् रजनीमुखं गायन् कलपदं रेमे स्त्रीणां मण्डलमण्डनः हरिः ओं तत्सत् इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां तृतीयस्कन्धे विदुरुद्धवसंवादे द्वितीयोऽध्यायः सर्वत्र गोविन्दनामसङ्कीर्तनं गोविन्द गोविन्द।